सुख असो वा दुःख, हे रस्ते कधीच साथ सोडत नाहीत. माणसं बदलतात वेळ आल्यावर, पण हे रस्ते मात्र कधीच पाठ फिरवत नाहीत. हो, म्हणजे आम्ही कोकणच्या प्रवासातच आहो आणि हा कोकणमधला प्रवास तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आज कोकणचा आहे आमचा डे 3 आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. खूप काही गमती आणि मजा यात आहे. आणि हे बघा इथे ना थोडंसं ॲक्सिडेंट झाल्यामुळे थोडंसं ते ट्रॉफिक पण जाम झालेलं होतं आणि पोलिसेस वगैरे आलेले होते. तर आता हा कोकणचा 3rd डेचा प्रवास तुम्ही नक्की एन्जॉय करा. हे असं कारण कधी ते मॅनेजर आता डोक्याला ताप करणार आहे. हे बघा यांचं मॅनेजरनी एवढं काम दिलंय की आम्ही आता इथे व्हॅकेशनला आलेलो आहोत, तरी पण हे लॅपटॉप घेऊन फिरतायत आणि माझ्याकडून एक्सपेक्ट करते की मी त्यांचा लॅपटॉप सुरू ठेवेल. ह्या ताई पण सॉफ्टवेअर मध्येच आहे. ताई काय काय आम्हाला नुसते लढवावे लागतात यायचं म्हणजे असं आहे. काय विचारू नका. लोकांना वाटतं आयटी म्हणजे काय, आयटी हो, मध्ये आहे, पण हे असं आहे. असं असतं जे जीवन. बाहेर दिसणार एकदम चकचकीत पडतात हा. मागे काय चाललंय. खूप डिफिकल्ट असतं सिरियसली. त्यापेक्षा सगळेजण आपला बिझनेस करा छान. बिझनेस तो तरी आपण आपल्या पद्धतीने हँडल करू शकतो. आपल्याला जेव्हा वाटलं तेव्हा आपण जाऊ शकतो. जेव्हा वाटलं तेव्हा आपण सगळं अरेंज करू शकतो, मॅनेज करू शकतो. पण सॉफ्टवेअरची जॉब ही अशी आहे. हातात लॅपटॉप घेऊन माझे हसबंड बघा. खरं सिरियसली सांगते, आम्ही आलो पण ते नुसते लॅपटॉप सकाळपासून घेऊन आहे आणि एन्जॉय म्हणजे काहीच नको. आईला विचारून नाही मग देतो. आईला काय झालं? चावी सामान ती मला येते नाही खिशात. म्हणून तू कुठे नाही गेली बेटा, तर पडली एक तर म्हणजे त्या अंकलची चालता चाबी येते, बिलता आपल्या घरची आहे का नाही? नाही सामान ठेवता येते मला. नाही. अरे तो तिकडे तिकडे असताना गाडीत बसल्या मला आता एसटीतून बघायचा बोर्ड निर्वेदीचा अच्छा अजूनही हम्म. MS 0 नाही ते अरे हे म्हणे झालं ते दिला. हा. नंतर मग यामध्ये बॉयलर होता. हा, हा. नंतर मग बॉईल झालं की कटिंग होते. हा. कटिंग झाल्यानंतर एक हा ड्रायर आहे. हा. नंतर हा एक छोटा आमचा ड्रायर आहे आणि मग त्या खाली आमचं छोटं भरायचे ड्रायर मोठा आहे का हा. माल ठेवायला तिथे खाली येतात. मग नंतर तर ड्राय करायचं हा ड्राय पूर्ण गरम होतं ते. कटिंग झाल्यावर मग आपलं ते आता जे घर काढता ना त्यामध्ये मी प्रतवारी करता का की काय मोठे कुठे घर आहे लहान कुठे मिडियम हा हा काय साईज आहेत 5 साईज. हा. असं आहे ना. हे असं आहे. हे आता job हे site. हा हे चाल चाल- पाणी. चाल- हे चालत आहे. चालायचे. हम्म. हे पण वाईट ठेवलेलं आहे नाही, हे आता काढलेलं आहे. तयार आहे. ड्रायर मधले हा, हा, हे साला सकटचे आहेत. हा. माझी सालं काढून असा बनतो. हा हा, हा, हे साला सकटचे आहेत. हा. माझी सालं काढून असा बनतो हा हा आणि साला सकट हवा असेल तर काढायचं. हे बघ ना. हा. बाजूला चलो ना, काय नाही होत. साल बाजूला होतं. साऊथ बाजूला होऊनच येत आहे. हा 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 त्या कॅशी फॅक्टरीमध्ये मला चक्क असं पूर्ण घाम जात होता हो ना ताई. कोकणमध्ये मोकळे केस सोडणं आणि ते पण समर मध्ये. No, 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 no. थंडीत बरे वाटतात ते. हा थंडीत बरे वाटतं. कोणच नव्हतं ते. का गरम? आपण काही बोललं ना की त्याला बोलायचंच ते सेम तसंच. तर आता आम्ही इथून कॅश्यू फॅक्टरीमधून निघालेलो आहोत नेक्स्ट जर्नीसाठी. नेक्स्ट जर्नी कोणती असणार आहे ती आहे शर्मिला ताईंची आईंचे घर.
तर शर्मिलाताईंची आईंचे जे घरं आहेत ना, ते आहे मातीचे आणि खूप सुंदर आहे. असं कोकणी घर आहे ते. तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल, तर तो ब्लॉग बघायला विसरू नका. बबल हो बबल काय फोडायचं. बबल फोडायचे त्याच्यातून आवाज पण निघते वर काही 3 बटन्स आहेत त्याच्याने होय. आवाज निघते. अरे वा. वा वा वा. हे मला बाबांनी दिलंय. हा. वा मस्त हा. छानच. मग तू आणलं नाहीस का ते इकडे? अरे नाही विसरलो चारणाचं. होय का? का दिलं त्यांनी सांगितलं, आणायचं विसरलं म्हणते. का दिलं ते पण सांग. का दिलं ते बाबांनी? कशाबद्दल? मी आहे ना सगळं बिना चुकवता मागे लिहिलं होतं म्हणून. अरे वा, काय लिहिलं होतंस म्हणजे? 1 to 100 हा. कॅपिटल एबीसीडी स्मॉल अरे एबीसीडी. वा, मग असं बघ आता अभ्यास केला की चांगलं छान छान मिळतं की नाही, गिफ्ट मिळतं की नाही, म्हणून अभ्यास करायचा. आता असं इंग्लिश वगैरे बोललास की पण आई आणि बाबा तुला खूप छान छान देणार मग गिफ्ट. अशी दररोज सारख्या नवीन नवीन एवढे गिफ्ट जमणार मग तुझ्याकडे. हं. एवढं सगळं चांगलं वागून छान वागून आज कसं वागलं बाळ, असंच रोज वागायचं. मी आवडत नसेल म्हणून. असं कसं शक्य आहे? तू जेव्हा जन्म झाला ना, तू जन्म आईच्या पोटातून तू बाहेर आला ना, तेव्हा मी तुला बघायला आले होते घरी. हे बघ तेव्हा तू एवढंच होतं, एवढंस बाळ एवढंस अगदी एवढंच होतं असं. आणि आई जवळ असं डोळे मिटून असं गच्च झोपलं होतं असं. आणि असे दूध पित होतं आईचे अच्छा कलत होतं. आणि मग असे किलकिली डोळे बघ अच्छा 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 करून बघत होता असं असं. आणि मग मी तुला घेतली होती. फोटो पण येतो. मग तुला दाखवेन मी फोटो तो. हं. कसं होतं बाबा ते मी जरा कशी घेतली. एवढीशी एवढं अगदी एवढंच असं बाळ होतं ते. माहितीये का असं बाबा आणि आईच्या ह्याच्यात सारखं रडत होतास. मग बाबा पण जागत होते. हं. आई पण. माहितीये का? आणि मग मी बघायला आले होते तुला. मी आणि काका. तेव्हा असं अच्छा 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 किलकिले डोळे असे असे करत होतास. असे जे जीभ बाहेर झाले होतात. अच्छा 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 करत होतास. माहितीये का? मग असं पाळण्यात झोपवलेलं तुला. असं पाळणा होता की नाही? असं हं. पाळणा बांधला होता दोरीचा. क्रेडल. मग त्याच्यात तू झोपला होतास. आणि मग आई जरा इकडे तिकडे गेली. आईचा आवाज नाही आला बराच वेळ. ते तू रडायचंच लगेच पाळण्यातच. हे करून. मग आई तिकडून जेवण करता करता म्हणली, "हो बाळा." मग तुझा आईचा आवाज आल्यानंतर मग तुला किती छान वाटायचं. तर लगेच रडायचं थांबायचं. आहे ना म्हणू? मला सगळं आठवतंय तुझं. कसं माहिती तुम्हाला? म्हणजे काय मी बघितलंय. त्याचं माहिती म्हणजे काय? फोटो मध्ये बघा ना फोटो मध्ये. कसला फोटो? त्याच्यात सगळं माहिती. रिअल मध्ये माहिती आहे तुला.